भारताच्या शेजारच्या देशातील लोकशाही संपुष्टात येत असताना भारतात लोकशाही व्यवस्थेला ग्रहण लावण्याचे काम सुरू आहे। लोकशाहीत मतदार हा राजा असतो, त्या मतदार राजाच्या मतदानाची चोरी केली जात आहे। यामध्ये ईव्हीएम मशीन बद्दल जनतेच्या मनात शंका आहेत। म्हणूनच मारकवाडीच्या लोकांनी आपले मत कोणाला गेले हे पाहण्यासाठी बॅलेट पेपरवर मतदान घेण्याचा निर्णय घेऊन देशाला दिशा दाखवली आहे। लोकशाहीत मतांचा अधिकार अबाधित राहावा व बॅलेट पेपरवरच मतदान व्हावे या मागणीसाठी लवकरच भारत जोडो यात्रेप्रमाणे मोठे जनआंदोलन उभे केले जाईल व त्याची सुरुवात मारकवाडीपासून करू असा निर्धार महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सोलापूर जिल्ह्यातील मारकवाडीला भेट देऊन गावकऱ्यांशी संवाद साधला। यावेळी त्यांच्याबरोबर माजी आमदार रामहरी रूपनवर, माजी आमदार व राजीव गांधी पंचायत राज संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे, सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नंदकुमार पवार, सोलापूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष चेतन नरोटे, यशपाल भिंगे यांच्यासह गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। लोकशाही वाचवण्यासाठी मारकवाडीच्या योद्ध्यांनी सुरू केलेल्या लढाईत काँग्रेस पक्ष गावकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे। आता राज्यातील इतर गावांमधूनही ग्रामसभा ठराव करून बॅलेट पेपरवर मतदान घेण्याची मागणी केली जात आहे। मारकवाडीतून सुरू झालेला हा लढा आता राज्यभर पसरू लागला आहे। सांगली जिल्ह्यातील कोळेवाडी, रायगड जिल्ह्यातील माणगाव यांसह राज्यातील अनेक गावांमध्ये आंदोलन उभी राहत आहेत। ही लढाई आता मारकवाडीची राहिलेली नसून देशव्यापी आंदोलन बनत आहे। मारकवाडीच्या लढाईची सर्व माहिती लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी दिली असून भारत जोडो यात्रेप्रमाणे लवकरच एक मोठी यात्रा काढण्यावर विचार सुरू आहे असेही नाना पटोले यांनी सांगितले। मारकवाडीतील लोकांनी केवळ मॉक पोलिंग घेण्याचा निर्णय घेतला तर सरकार घाबरले व पोलिसांच्या मदतीने हा आवाज दडपण्याचा प्रयत्न केला। 144 कलम लावले, अनेकांवर गुन्हे दाखल केले आहेत। गावकऱ्यांवर दाखल केलेले गुन्हे तातडीने मागे घ्यावेत यासाठी राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासनही नाना पटोले यांनी केले आहे। ब्युरो रिपोर्ट, लोखंड वृत्तवाहिनी।